नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शेजार पाजारच्या बायका ह्या नैनावरनं संगीताला खूप बदनाम करत असतात आणि नैना जे काही वागलेली असते त्या सगळ्या गोष्टींसाठी ते फक्त संगीतालाच ब्लेम करत असतात. सावंत काकू म्हणत असतात की आता मुलीच अशा वागताय, मुलीच जर अशा वागायला लागल्या तर आम्ही कोणावर आरोप करायचे, आईवरच करणार ना. तर संगीताला अजून रडायला येतं. ऑलरेडी या गोष्टीचं ओझं घेऊन ती जगत असते की अद्वैतचं आणि कलाचं लग्न ज्या परिस्थितीत झालंय त्या परिस्थितीलाही मीच जबाबदार आहे आणि मलाच खूप हौस होती नैनीचं लग्न अद्वैतरावांसोबत लावायची आणि या सगळ्या गोष्टींमुळे आज मला हा दिवस बघायला मिळतोय. यामुळे संगीताला आधीच खूप वाईट वाटत असतं आणि त्यातल्या त्यात त्या बायका आता नैनावरनं संगीतालाच बदनाम करत असतात की आईच अशी आहे म्हटल्यावर मुली तरी कशा निघणार, असं काय काय त्या बोलत असतात. आता अद्वैतला ते बोलणं अजिबातही सहन होत नाही. अद्वैत उभा राहतो आणि म्हणतो की एक सेकंड, हे बघा, मुलं चुकतात या गोष्टीचा जाब तुम्ही त्यांच्या आईवडिलांना नाही विचारायचा. अहो, मुलं त्यांची त्यांची चुकतात, यात आईवडिलांचा काय दोष आहे आणि यात त्यांचे संस्कार कसले काढताय तुम्ही. आणि जर मुलं चुकत असतील तर त्याला सर्वस्वी मुलंच जबाबदार आहे, त्यांचे आईवडील नाही. अद्वैत असं बोलल्यावर सरोज अद्वैतकडेच बघू लागते आणि मनात विचार करू लागते की याला अचानक काय झालंय, हा काय आता मध्येच बोलायला लागलाय आणि याला काय एवढा यांचा पुळका. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि एका लाईकमुळे अजून आम्ही 10 लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तर संगीता खूपच रडत असते म्हणून अद्वैत आता स्वतः संगीताला म्हणतो की मिसेस खरे तुम्ही इथे बसा. मग अद्वैत आता त्या बायकांना सांगतो की हे बघा, जर मुलं चुकत असतील ना तर त्याचा जाब तुम्ही त्या मुलांनाच विचारायचा. दामले काकू म्हणतात की हे बघा आम्ही. तेव्हा अद्वैत म्हणतो हे बघा मिसेस दामले, आत्तापर्यंत मी तुमचं सगळं काही ऐकून घेतलं, त्यामुळे आता तुम्ही माझं ऐका. तुमच्या म्हणण्यानुसार नैना चुकीची वागली आणि नैना चुकीचं वागली आहे याचा जाब तुम्ही त्यांच्या आईला विचारताय. परंतु मिसेस खरेंना अजून 2 मुलीसुद्धा आहे ना, काजल आणि कला. या दोघींबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे, या दोघींच्या संस्कारांबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे. यांचे संस्कार काय आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ना. ज्याप्रमाणे नैनाच्या संस्कारांचं खापर तुम्ही त्यांच्यावर फोडलं, मग इतर 2 मुलींवर झालेल्या संस्काराबद्दल तुम्ही मिसेस खरे यांचं कौतुक केलं का. रोहिणी मनातच म्हणत असते की अरे हा काय बोलतोय, याचं काही डोकं वगैरे फिरलंय की काय. अद्वैत आता दामलेंना म्हणत असतो की हे बघा मिसेस दामले, काय आहे ना, संस्कार या शब्दाला आणि संस्कारांना आपण खूप अनन्यसाधारण महत्त्व देऊन ठेवलंय. इतकं जास्त की त्या संस्कारांपुढे माणूससुद्धा आपल्याला छोटा वाटायला लागलाय. अहो, संस्कार देणं ही जबाबदारी फक्त आपल्या आईवडिलांची असते का. हे बघा, संस्कार देणं जितकं महत्त्वाचं आहे ना तितकंच महत्त्वाचं आहे ते संस्कार आत्मसात करणं. हे बघा, संस्कार देणारा कितीही जास्त महत्त्वाचा असला पण संस्कार घेण्याची अवकातच कोणाची नसेल, ते संस्कार घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये नसेल तर मग ही प्रक्रिया कशी पूर्ण होईल. अद्वैत आता यावेळी पूर्णपणे संगीताची आणि कलाची बाजू घेत असतो. कलाला खूप छान वाटत असतं की जेव्हा ह्या बायका माझ्या आईला बदनाम करत होत्या तेव्हा मात्र अद्वैतने माझ्या आईला सपोर्ट केला, त्यामुळे आता कलाला अद्वैतचा खूप जास्त गर्व वाटायला लागतो. दामले काकू म्हणतात की अद्वैतराव, अहो आम्हाला असं म्हणायचं होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मिसेस दामले 2 मिनिट थांबा, अजून माझं पूर्णपणे बोलून झालेलं नाही आहे. मला एक गोष्ट सांगा मिसेस दामले, संस्कार देण्याचा ठेका हा फक्त आपल्या आईवडिलांनीच घेतलाय का. संस्कार आपल्याकडनं कुठे कुठे होत नाही. शाळा, कॉलेजेस, तुमच्यासारखे नातेवाईक सगळ्यांकडून आपल्याला संस्कार मिळतात की. आणि मिसेस दामले, तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी आई असाल ना, आणि आज तुम्ही कोणाच्या घरी आला आहात, मिसेस खरेंच्या ना. त्यांनी तुम्हाला आमंत्रित केलं ना कार्यक्रमासाठी, त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं म्हणून तर तुम्ही इथे आलात ना. मग दुसऱ्याच्या कार्यक्रमात जाऊन त्यांच्याचबद्दल असं वाईट बोलणं हे कितीपत योग्य आहे हो मिसेस दामले. मला सांगा की हे खरंच सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे का. अद्वैत आता त्यांच्यासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघा मिसेस दामले, खरं तर मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि तुमच्याशी मी ह्या गोष्टी बोलतोय तर माझ्यावर खूप मोठं दडपण आलंय. हे बघा, मी जे तुमच्याशी काही बोलतोय त्यामुळे तुमचा अपमान होऊ नये किंवा माझ्याकडनं कुठला वेडावाकडा शब्द बोलला जाऊ नये म्हणून या गोष्टीचं मला दडपण आलंय. आणि यामागचे कारण आहे माझे संस्कार. संस्कार ही गोष्ट खूप आतमध्ये दडलेली आहे.
पदोपदी या संस्कार गोष्टीचा अपमान करून तिला एवढं कमकुवत बनवू नका. हे बघा नैना, जे काही वागली आहे त्याला संपूर्ण ती जबाबदार आहे आणि ती जे काही वागली आहे कृपया त्याचा ब्लेम तुम्ही मिसेस खरेंवर करू नका. मुलं मोठी झाली, समजूतदार झाली की त्यांच्या आयुष्याला ते स्वतः जबाबदार असतात आणि मग त्या सगळ्या गोष्टीमध्ये आईवडिलांच्या संस्काराचा अजिबात दोष नसतो. इनफॅक्ट हा तुम्ही सल्ला म्हणून सुद्धा घेऊ शकता आणि ज्या व्यक्तीचा जाब ज्या व्यक्तीला विचारायला पाहिजे त्यालाच विचारा. अद्वैत आता कुठेतरी कलाला सेफ करत असतो, म्हणजे कला ऑलरेडी सेफच असते, तिने काही केलेलंच नसतं, त्यामुळे कलाची बाजू घेत असतो आणि नैनाला तो सगळ्यांसमोर एक्सपोज करत असतो की नैनाने चूक केली आहे, नैनाच्या चुकांची नैनाला शिक्षा द्या, उगाचच ती मिसेस खरेंना देऊ नका. त्यामुळे नैनाला खूप राग आलेला असतो. नैना मनामध्ये म्हणत असते की वा रे वा, म्हणजे आता याला माहेरचा पुळका आलाय आणि बायकोची बाजू घेण्यासाठी या सगळ्या गोष्टी हा काय माझ्यावर ढकलतोय का? खरंच पक्का पोचलेला आहे हा अद्वैत, असं नैना म्हणत असते. तर इकडे अद्वैतने आता खरे कुटुंबाची बाजू घेतल्यामुळे बाबा आता अद्वैतसमोर हात जोडत असतात, तेव्हा अद्वैत बाबांना हात जोडू देत नाही. आता तिथे एक म्हातारी आजी बसलेली असते. ती म्हातारी आजी उठते आणि अद्वैतवरून पहिल्यांदा नजर ओवाळून टाकते आणि संगीताला म्हणते की संगे, अगं जशी लाख मोलाची मुलगी आहे ना तुझी, त्यापेक्षाही जास्त लाख मोलाचा जावई मिळालाय तुला. आणि ओ दामले काकू, याला म्हणतात संस्कार बरं का. आणि खरं पाहिलं तर त्यांच्या समजूतदारपणाचं सगळं श्रेय हे त्यांच्या आईला जातं. आता मात्र दामले काकू मान खाली घालून उभे असतात, कारण त्यांच्याकडे बोलायला शब्दच नसतात. अद्वैतने भरजट शब्दामध्ये त्यांचा कुठेतरी अपमानच केलेला असतो आणि दामले काकूंना त्यांची चूकही कळलेली असते की संस्कार म्हणजे नक्की काय असतात. संस्कार म्हणजे हे अजिबात नसतं की दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच व्यक्तीबद्दल वाईट बोलणं हे संस्कार नसतात. हे दामले काकू आता कळून चुकलेले असतात. आजी आता कलाचा हात अद्वैतच्या हातामध्ये देतात आणि कलाला म्हणतात की कला, आतापर्यंत मी खूप पावसाळे पाहिले, जास्त अनुभव आहे मला, म्हणून तुला एक गोष्ट सांगते. तुझा नवरा म्हणजे हिरा आहे, हिरा, अस्सल हिरा आहे, त्याला जप. आणि इथून पुढे तुम्ही दोघांनी सुद्धा सुखाने संसार करा. माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघत असतात, तर सरोज आणि रोहिणी मात्र वाकड्या नजरेने. कला ही अद्वैतकडे बघून मनातच म्हणत असते की खरंच आज खऱ्या अर्थाने मला एक गोष्ट पटली आहे की चांदेकर, जशी मी चांदेकरांच्या इज्जतीला जपते ना, त्याचप्रमाणे तू सुद्धा खरेंच्या इज्जतीला कधीही धक्का लागू देणार नाही. तुझ्यासोबत हाच जन्म काय, पुढचे अख्खे जन्म मी समाधानात राहू शकते. चांदेकर नावाचं हे सोनं मला आयुष्यभर माझ्या गळ्यात मिरवायचं आहे. कलाला मात्र यावेळी अद्वैतवर खूप प्राऊड फील होत असतं आणि खरंच त्याची बायको असल्याचा तिला पहिल्यांदा अभिमान देखील वाटत असतो. तर सरोज आणि रोहिणी या दोघीही घरी आलेल्या असतात. सरोज रोहिणीला म्हणत असते, हे खरे म्हणजे एक नंबरचे ड्रामेबाज आहेत. त्याचवेळी अद्वैतही मागून आलेला असतो. मग रोहिणी लगेच सरोजला म्हणते की काय ग सरोज वहिनी, तू अद्वैतबद्दल बोलतीयस? अद्वैतला माहीत असतं की आज त्याने जे काही केलंय त्यामुळे आई मात्र नाराज झालेली असणार. तेवढ्यातच आबा तिथे येतात. आबा म्हणतात की अरे वा, आले का सगळे वाण लुटून? रजनी म्हणते की चला मी तुमच्या सर्वांसाठी पाणी घेऊन येते. आबा म्हणतात की अगं तू आत्ताच आली आहे, तू कशाला जातीयस? अंजू आहे ना, अंजू आणेल. त्याचवेळी नैना म्हणते की नाही अंजू कशाला, मी आहे ना, मी आणते सगळ्यांसाठी पाणी. बरं मला सांगा अजून कोणाला लेमन टी, ग्रीन टी, चहा, कॉफी काही हवं आहे का, ते पण बनवून आणते. तेव्हा सगळेजण रागाने नैनाकडे बघू लागतात, म्हणून नैना आता गुपचूप तिथून निघून जाते. मग आबा विचारतात की कसा झाला कार्यक्रम? बरं ते हलव्याचे दागिने घालून फोटो काढले की नाही रे? मला माहिती आहे आमच्या सुनबाईनेच ते दागिने बनवले असणार, तिला खरंच कलाकुसरीची खूप आवड आहे. रजनी म्हणते की हो आबा, बरोबर बोलताय तुम्ही. परंतु सगळे कुठेतरी गप्प असतात. ते बघून आबा विचारतात की काय झालं, काही घडलंय का? तुम्ही सगळेजण एवढे गप्प का आहात? नेहमीसारखे मला तुम्ही वाटत नाही आहे ना. रोहिणी मनामध्ये विचार करत असते की चला आता परत टेलिकास्ट म्हणजे सरोज वहिनीचा काय अजून भडका उडणार. तर इकडे खरेंच्या घरी मात्र अद्वैतचं खूप कौतुक सुरू असतं. काजल म्हणत असते की अरे वा, दाजी आज काय बोलले. खरं तर दाजी खऱ्या अर्थाने वकील असायला हवे होते. समोरच्या पार्टीचं त्यांनी बोलून खच्चीकरण केलं असतं. कला म्हणते की हे अगदी बरोबर बोललीत हा. अगं मला आधी असं वाटायचं की चांदेकरला फक्त वाद घालता येतात आणि भांडणं करता येतात, परंतु चांदेकर एवढं मुद्देसूद बोलू शकतो हे आता मला पटलंय.
हे बघ, चांदेकर बोलताना अजिबात वाद घालत नाही हां. तो एकदम मुद्देसूद बोलतो. बोलताना अगदी करेक्ट बोलत असतो. त्याचे मुद्दे अगदी व्यवस्थित समोर मांडतो. कला म्हणते की खरंच आपल्या डोक्यात दाजींसाठी फक्त सॉलिड हा एक शब्द येतोय. आज खऱ्या अर्थाने मला ते एकदम रिअल लाईफ हिरो वाटले. कला सांगत असते, कला म्हणत असते की खरं तर चांदेकर हा एक श्रीमंत कुटुंबातून आलाय. म्हणजे खरं म्हटलं तर ह्या अशा गोष्टींपासून तो अगदी सहज नामानिराळा होऊ शकला असता. पण त्याने मात्र असं कधीच केलं नाही हां. हे बघ, पैशांमुळे माणसाचं एक स्थान घडतं, परंतु संस्कार आणि संस्कृती या 2 गोष्टींमधून माणूस घडत असतो. आणि तू बघितलंस ना, तो नात्यांबद्दल, आईबाबांबद्दल किती छान बोलला ते. आणि खऱ्या अर्थाने चांदेकर जे काही करतो ना ते अगदी बेस्टच असतं. तर सगळेजण आता कलाकडे बघू लागतात की कलाला खरंच तिच्या नवऱ्याचं किती कौतुक आहे आणि किती आनंदाने सांगते त्याच्याबद्दल. सगळेजण तिच्याकडे कौतुकानेच बघत असतात. त्यावेळी कला मनामध्ये म्हणत असते की हां, खरंच हुशार आहे माझा नवरा आणि खरंच कौतुक करण्यासारखं आहे. अगदी लाखात एक आहे माझा नवरा. कला त्यावेळी ब्लश करत असते. संगीता कलाकडेच बघत असते आणि मनामध्ये म्हणत असते की कले, अगं तू जे काही करतीये ना ते कळतंय मला माहिती आहे ना, जावई बापू सोडून दुसरा कुठलाही विचार तुझ्या मनामध्ये येत नाही. इकडे आता आबा सगळ्यांना सांगत असतात की खरं म्हटलं ना तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे काय तर सगळ्या बायकांनी एकत्र येण्याचं एक निमित्त असतं. आणि हे हलव्याचे दागिने वगैरे घालणं या सगळ्या प्रथांमुळं नवरा बायको एकत्र येत असतात. सोबतच त्यांच्या भावना जास्त घट्ट होत असतात आणि सोबत त्यांच्यातलं प्रेम देखील वाढतं. बरं, आता भरपूर चर्चा झाल्या असतील. मी एक काम करतो, मी आता झोपायला जातो आणि तुम्हीही लवकर झोपायला जा, असं म्हणून आबा तिथून निघून जातात. मग रजनी आणि रोहिणीही तिथून निघून जातात. ज्यावेळी अद्वैत जायला लागतो त्यावेळी आता सरोज त्याला थांबवते. रोहिणी वरतीच जात असते, पण रोहिणी सरोजचा आवाज ऐकल्यावर तिथेच थांबते. तर सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू थांब, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. हे बघ अद्वैत, आजपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. अरे तुझ्यावर 1000 वेळा चिडले असेल, 1000 वेळा रागवले असेल, परंतु तुझ्यावर मात्र त्याचा काहीच परिणाम होत नाही. आणि आता तर मला हे स्पष्टपणे दिसायला सुद्धा लागले. त्यामुळे आज मी तुला अगदी शांतपणे आणि स्पष्टपणे सांगतेय. हे बघ अद्वैत, ती खरी मंडळी मला अजिबातच आवडत नाही. मुळात म्हणजे त्यांनी आपल्यासोबत जे नातं जोडलंय तेच फसवणुकीतून जोडलंय. आणि त्यांनी आपल्याला किती फसवलंय, आपली किती फसवणूक झाली आहे ही गोष्ट तुला देखील माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आणि ती नैना, त्या नैनाने तर आपल्या घरातल्यांना सगळ्यांना फसवलंय. आणि दुसऱ्या मुलीचं काहीही झालं तरीसुद्धा नाक मात्र वरतीच आहे. मला एक गोष्ट कळत नाही की एवढा माझोडेपणा त्यांच्यामध्ये येतो तरी कुठून. अद्वैत शांत उभा असतो. सरोज अद्वैतला विचारते की अद्वैत, अरे मी तुझ्याशी बोलतीये, सांग ना कुठून येतो एवढा माज यांना. आणि आज सुद्धा एवढं सगळं होऊनही तू त्यांचीच बाजू घेतली आणि तेही सगळ्या अनोळख्या बायकांसमोर. अरे कशासाठी हे सगळं तू करतोयस अद्वैत? तू त्यांची बाजू काय घेतोयस? तुला काय एवढा पुळका येतोय? आता खरंच तू त्या कलाचा नवरा म्हणून घेतोयस का स्वतःला? खरंच तिला बायकोचा दर्जा देतोय का? मला खरंच अद्वैत तुझी खूप काळजी वाटते. अरे मी शेवटी तुझी आई आहे. आई या नात्याने मला तुझी फार काळजी आहे. आता मला एक गोष्ट सांग की जर ह्या सगळ्यामध्ये तू अडकला तर मी काय करायचंय? अद्वैत, अरे आजकाल फक्त तुझ्या स्वतःच्या मनाला येईल ना तसंच तू वागतोस. 1000दा मी तुला आत्तापर्यंत वॉर्निंग दिली आहे आणि परत जर तू ह्या सगळ्या प्रकरणात अडकला तर मात्र तू माझ्याकडे अजिबात येऊ नकोस. शेवटी तू सुज्ञ आहेस. काय बरं आणि काय वाईट यातला फरक तुला चांगलाच कळतो, असं म्हणत सरोज आता तावातावात तिथून निघून जाते. अद्वैत मात्र विचारच करत असतो. रोहिणी मनात म्हणते की अच्छा, म्हणजे सरोज वहिनीतला आता रागाचं कार्ड चालत नाहीये म्हणून एवढी गोडी गुलाबीने बोलते की काय? पण आतल्या आत तुझा किती पापड मोडतो हे मला चांगलंच माहिती आहे. अगं सरोज वहिनी, तू कितीही शांत राहण्याचा प्रयत्न कर, परंतु तू कधी शांत राहू शकत नाही. तुझा भडका हा उडतच राहणार. आणि जरी तू शांत बसलीस तरी मी आहे ना त्यासाठी तुझा भडका उडवायला. तर इकडे कला झोपण्याची तयारी करत असते आणि म्हणत असते की आज मात्र दिवस खूप छान होता, आज मला मस्त झोप लागणार आहे. बरं, पहिल्यांदा मला अलार्म लावावा लागेल म्हणून कला तिच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करत असते. आणि त्यावेळी तिला चांदेकरचे आणि तिचे फोटोज दिसतात. मग ती म्हणते की अरे आमचे फोटोज, खरंच आमचे फोटोज किती छान आले आहे. मला चांदेकर सोबत प्रत्येक आठवण जपायची आहे, प्रत्येक आठवण मोबाईलमध्ये कैद करून ठेवायची आहे.
आणि थँक्यू सो मच चांदेकर की आज तू माझ्या आईवडिलांचा सन्मान जपलायस. आणि तू कितीही नाही म्हण, परंतु तरीसुद्धा आपण एक टीम आहोत. म्हणजे आपल्यावर कितीही संकट आली, आपल्यासमोर कितीही प्रॉब्लेम आले, तरीसुद्धा आपण मात्र एकमेकांचा हात कधीच नाही सोडणार. मग कला आता काही फोटोज अद्वैतला देखील पाठवते. विचार करते की काय करू, चांदेकरला कॉल करू का, नाहीतर नको, जाऊ दे. शेवटी आता कलालाच राहवत नसतं, त्यामुळे ती म्हणत असते की जाऊ दे, मला चांदेकरची खूप आठवण येते, मीच त्याला कॉल करते. असं म्हणत कला आता अद्वैतला कॉल करते आणि अद्वैतला ती म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय. कला म्हणते की चांदेकर, एखाद्या माणसाने जर आपल्याला फोन केला ना, तर फोनवर बोलण्याची सुरुवात ही हॅलोपासनं करायची असते. अद्वैत म्हणतो की फोन असू दे, नाही तर प्रत्यक्षात भेटणं असू दे, काहीही झालं, मी समोर दिसलो तरीसुद्धा तुला कटकट करण्याची घाण सवय आहे. ॲक्च्युली मी तर म्हणेल की तुझा जन्मसिद्ध हक्कच आहे तो. कधी कधी मला फोन करते, कधी कधी मला मेसेजेस करते, कधी कधी मला व्हॉइस नोट पाठवते. जरा माझ्या डोक्याला शांतता म्हणून नाही. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, जरा मी काय बोलते ना ते जरा नीट ऐक. हे बघ, मी तुला थँक्यू म्हणायला कॉल केला आहे. अद्वैत विचारतो की थँक्यू का बरं. तेव्हा कला म्हणते की आज खऱ्या अर्थाने तू जे काही केलंस ना, त्यासाठी माझ्या आईबाबांच्या बाजूने आज अगदी तू निर्भीडपणे बोललास. खरंच कधी कधी तुझं जितकं कौतुक करावं ना, तितकं थोडं आहे. पण हो, असं मला कधी कधीच वाटतं. हां, मी कधी कधीच तुझं कौतुक करते, कारण मला माहिती आहे की जर जास्त तुझं कौतुक केलं ना, तर मग तू माझ्या डोक्यावर नाचतोस. त्यामुळं काय ना, मी तुला कौतुकच करत नाही आहे. अद्वैत म्हणतो की एक मिनिट, तू मला नक्की कशासाठी फोन केला आहे. तू माझं कौतुक करायला मला फोन केला आहे की मला टोमणे मारायला फोन केला आहेस. कला म्हणते की दोन्हीही. अद्वैत म्हणतो की थँक्यू फक्त थँक्यू म्हणायचं नसतं, थँक्यू ॲक्च्युली कृतीतून सुद्धा दाखवायचं असतं. आणि असं इझिली थँक्यू म्हणून काही विषय संपवायचा नसतो. कला म्हणते की हो चांदेकर साहेब, आलं माझ्या लक्षात. आता माझंच चुकलं आहे, तुमचं बरोबर आहे, झालं मग. अद्वैत म्हणतो की अच्छा झालंय का. मग तू फोन ठेवतीयस की मी फोन ठेवू. कला म्हणते की चांदेकर, अरे एवढी कसली घाई आहे रे तुला. हे बघ, मी तुला फोन केलाय तेही थँक्यू म्हणायला, मग व्यवस्थित मला आभार तरी मानू देत तुझे. बरं चल, मी कुठे होते. हां, थँक्यू सो मच चांदेकर, तुझे अगदी मनापासून आभार. आपले संक्रांतीचे फोटोज देखील मी तुला पाठवले, एकदा ते बघ आणि मला सांग कसे आलेत ते. ठेवू का असं म्हणताच त्याच्या आतच अद्वैतने फोन ठेवलेला असतो. त्यामुळे कला म्हणत असते की कसलाय हा. याच्याशी मी 2 शब्द जरी गोड बोलले ना, तर लगेचच हाताचा मास दाखवायला सुरुवात करतो. पण जाऊ दे, शेवटी हा माझ्याशी कसाही वागला तरीसुद्धा याचे विचार मात्र खूप लाखमोलाचे, आणि खऱ्या अर्थाने मला याच गोष्टीचा तर अभिमान आहे असं म्हणत कला स्वतःशीच हसत असते. तर इकडे कलाने जे अद्वैतला फोटोज पाठवलेले असतात, अद्वैत ते फोटोज बघत असतो. आता अद्वैत ज्यावेळी ते फोटोज बघत असतो त्यावेळी स्वतःकडे बघून तो म्हणत असतो की अरे काय जोकर दिसतोय मी, आणि या खरेला पण किती हौस आहे हे सगळं करण्याची. खरेचा नुसता हा टिपिकलपणा आहे. आणि आजकाल तर काय, आजकाल नुसतं हिचा बायको 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 सुरू असतं. बावळट आहे नुसती असं म्हणून अद्वैत झोपून घेतो. तर इकडे सकाळी सकाळी अद्वैत आता खाली आलेला असतो. खाली येतानाच तो कॉलवर बोलत असतो, कामाचं बोलणं चालू असतं. मग आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत बस, जरा थोडा नाश्ता कर. अद्वैत म्हणतो की नाही आबा, आता मला नाश्ता वगैरे काही नको, ॲक्च्युली मला खूप घाई झाली आहे. ऑफिसमध्ये एक क्लायंट येणार आहे, त्यालाच भेटायला चालू आहे. मला आता लवकरात लवकर ऑफिसमध्ये पोचायचं आहे, आणि अंजूने मला कॉफी आणून दिली होती ना, ती घेतली आहे मी. आबा म्हणतात की अरे पण उपाशीपोटी कसं काय जाणार आहेस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो की काळजी करू नका आबा, बरोबर जाईल मी, आणि नका इतकी काळजी करू. परंतु सरोज मात्र किचनमध्ये जात असते. मग अद्वैत विचारतो की अगं आई काय करते. सरोज म्हणते थांब जरा, तुझ्यासाठी डबा घेऊन येते. अद्वैत म्हणतो की आई अगं नको, खरंच मला खूप उशीर होतोय. मी तुला म्हटलं ना, मी काहीतरी मागवेल तर नक्की मागवेल. तेवढ्यातच अद्वैतला एक कॉल येतो, आणि कॉलवर कोणीतरी बोलत असतं, आणि एकदम छान न्यूज त्यांनी दिलेली असते. अद्वैतचा चेहराच सगळं काही सांगत असतो. आबा आणि सरोज दोघंही आता अद्वैतला बोलतात की काय झालंय अद्वैत. तेव्हा अद्वैत सांगतो की आबा आई, मला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड जाहीर झालाय. ही गोष्ट ऐकून आता आबांना आणि सरोजला खूप जास्त आनंद होतो. परंतु त्याचवेळी रोहिणी आणि राहुलचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो. दोघेही अगदी रागानेच अद्वैतकडे बघत असतात. रजनीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. रोहिणी हळूच राहुलला म्हणत असते की आपण कितीही प्रयत्न केला तरी शेवटी दान मात्र त्याच्या झोळीत पडतंय. राहुल, अरे तू फक्त काय मोबाईलमध्येच गेम खेळत बसणार आहे का. खऱ्या आयुष्यातले गेम कधी खेळणार आहेस तू.
राहुलला सुद्धा खूप राग येत असतो जेव्हा अद्वैतला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड जाहीर झालेला असतो आणि स्वतःशीच तो म्हणत असतो, बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटला याला, नॉनसेन्स. आबा रजनीला सांगतात की रजनी, आज एवढी चांगली बातमी मिळाली आहे, त्यामुळे गोडाचं काहीतरी झालंच पाहिजे. तर रजनी म्हणते की हो आबा, नक्की आज काहीतरी गोडाचं बनवेल. मग आबा राहुलला म्हणतात की अरे राहुल, तू तिथे काय करतोयस? दादाचं अभिनंदन कर, दादाला एवढा चांगला पुरस्कार जाहीर झालाय. मग राहुल म्हणतो की म्हणजे काय? अद्वैतशी तो हात मिळवतो. अद्वैतला म्हणतो की दादा, खरंच तू खूप 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 कॉंग्रॅच्युलेशन्स, आणि खऱ्या अर्थाने तुलाच हा अवॉर्ड मिळणार होता. खरंच तू माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे. अशा फेक गोष्टी तो बोलत असतो. राहुल आता अद्वैतला मिठी मारतो. त्यावेळी राहुल मनातच म्हणत असतो की आज तुला मिठी मारतोय अद्वैत मी, परंतु उद्या मात्र तुझा गळा धरणार एवढं लक्षात ठेव. आणि त्यावेळचे राहुलच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हे नैनाला दिसत असतात. नैना विचार करत असते की राहुल आतमध्ये एक बाहेर एक असं का वागतोय. दादा, अरे खरंच तू खूप छान केलंय हा, असं राहुल त्याला म्हणतो. मग त्यानंतर रोहिणीसुद्धा राहुलला म्हणते की अद्वैत कॉंग्रॅट्स. असं म्हटल्यावर सरोज रोहिणीला टोमणा मारत म्हणते की काय गं रोहिणी, मी म्हणते तोंड भरून कौतुक करावं, नाहीतर ऐनवेळी किती बोलत असते, सारखी बोलत असतेस. मग आता कौतुकसुद्धा मोठ्या मनाने कर. तेव्हा रोहिणी म्हणते की अगं सरोज वहिनी, मी बोलतच होते पुढे, तुम्हाला बोलू कुठे दिलंय. खूप कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप अभिनंदन, असाच मोठा हो आणि तू असाच पुढे जात राहा. आणि शब्द जरी कमी असले तरी भावना कमी नाही आहेत हा, भावना मात्र खूप आहे या मागचं. असं समज की तुझं कौतुक करण्यासाठी आज माझ्याकडे शब्द नाही आहेत आणि शब्द अपुरे पडताय. आबा हे अद्वैतशी बोलत असतात. त्यावेळी राहुल आता रोहिणीला हळूच म्हणत असतो की मम्मा, आता तू बघच, ह्या लोकांना मी दाखवून देणार आहे की मी काय चीज आहे. आता ही गोष्ट या सगळ्यांना दाखवण्याची गरजच आली आहे. रोहिणी आणि राहुल या न्यूजने खूपच भडकलेले असतात आणि दोघंही आता या गोष्टीचा बदला घेण्याचं ठरवतात. तर इकडे कला ही किचनमध्ये असते. किचनमध्ये चपाती करत असते. मनामध्ये विचार करते की काय करू, चांदेकरला कॉल करू का आत्ता? ऑफिसला गेला असेल का तो? कॉल याला केला असता, पण गडबडीत असेल तर? अरे आगाऊ, एक रिप्लाय तरी दे मला. जाऊ दे, मी एक काम करते, मीच याला कॉल करते, असं म्हणत कला अद्वैतला कॉल करते. अद्वैत म्हणतो की अरे खरे, तू वाटलंच होतं मला तू असशील म्हणून. कला म्हणते की काय बोलतोय अद्वैत, वाटलं होतं म्हणजे असं का बोलतोय माझ्याशी? आणि चांदेकर, अरे मी तुला एवढे फोटोज पाठवले, साधा एक रिप्लायसुद्धा नाही दिला मला तू. अद्वैत म्हणतो की ए नॉनस्टॉप रेकॉर्ड, अगं जरा पॉजचं बटन तरी दाब. अगं मला फोन येत आहेत सारखे सारखे. कला म्हणते की अच्छा, कोणाचे फोन येत आहे रे तुला एवढे? तेव्हा अद्वैत म्हणतो की हां, आता मला फोन येणारच ना. कला म्हणते की का बरं, आज काय तुझा वाढदिवस वगैरे आहे का? अद्वैत म्हणतो की का बरं, लोक फक्त वाढदिवसाच्याच दिवशी फोन करतात का? अगं मुद्द्याचं सोडून तुला सगळं काही बोलता येतं, आधी मला कॉंग्रॅट्स कर पहिल्यांदा. कला म्हणते की म्हणजे मी का करू तुझं अभिनंदन? अद्वैत म्हणतो की हां, तुला माहीत नाही आहे तू कोणाशी बोलते ते. तर कला म्हणते की अरे मला माहिती आहे बाबा की तुम्ही ग्रेट अद्वैत चांदेकरशी बोलते. अद्वैत म्हणतो की हां, पण आजपासून काय फक्त ग्रेट अद्वैत चांदेकर नाही आहे, तर बिझनेसमॅन ऑफ द इयर ग्रेट अद्वैत चांदेकर असं आहे आजपासून. आता जेव्हा कला हे ऐकते तेव्हा कलाला कळतं की अद्वैतला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटतोय. त्यामुळे कला खूपच खुश झालेली असते आणि मोठमोठ्याने ओरडायला लागते की काय काय चांदेकर, काय सांगतोस काय तू? असं म्हटल्यावर कलाचा तो आवाज ऐकून संगीता आणि बाबा तिथे येतात. संगीता कलाला म्हणत असते की अगंच कला झालंय काय? तर अद्वैतसुद्धा तिकडून म्हणत असतो की एक गप्प बस, एवढ्या मोठ्याने काय किंचाळतीयस? कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर पुढे सांग ना, पुढे सांग ना. अद्वैत म्हणतो की आता पुढे काय सांगायचं आहे तुला? मला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे, दॅट्स इट. कला म्हणते की चांदेकर, बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटणं एवढं सोपं वाटतं का तुला? मी एक काम करते, थांब, मी देवी आई पुढे पहिल्यांदा साखर ठेवून येते. मला फक्त आहे ना एक काम करू दे, मला देवी आईसमोर साखर ठेवू दे, असं म्हणत पटकन साखरेच्या डब्यातून वाटीत थोडीशी साखर घेते आणि फोनवर बोलता बोलता आता लगेचच देवासमोर ती साखरसुद्धा ठेवते. आणि अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, खरंच किती छान बातमी दिली रे तुम्हाला. खरंच चांदेकर, मला आज खूप 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 आनंद झाला आहे तुझ्यासाठी. तेव्हा अद्वैतसुद्धा हसत असतो. तर संगीता बाबांना म्हणत असते की माझ्या म्हणजे मनात होतं ना तेच झालं असणार आहे नक्की. बाबा म्हणतात की अरे वा, तुझ्या मनासारखं होतंय का? मग जाऊ दे. पण अगं मी पण काय वा करायला लागलोय, परिस्थिती काय आहे? अगं नक्की झालंय तरी काय, त्या कलाला एकदा विचारूयात तरी.
कला फोनवर अद्वैतला सांगत असते की अद्वैत, मी आता देवी आईसमोर साखर ठेवली आहे, तू आता तिकडनंच नमस्कार कर. अद्वैत तिकडनंच नमस्कार करत असतो आणि अद्वैत सांगतो की हो, केला मी नमस्कार. तेव्हा कला म्हणते की थँक्यू माझं ऐकल्याबद्दल. अद्वैत म्हणतो की कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं काय ऐकायचं हे मला चांगलंच कळतं. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लग्न एका ग्रेट माणसाशी झालंय, द ग्रेट अद्वैत चांदेकर. आणि त्यावेळी सरोज हे सगळं ऐकत असते. अद्वैत चांदेकर म्हणजे एक ग्रेट माणूस आहे बरं का अद्वैत चांदेकर. त्याला म्हणते की हो टाकलं माझ्या डोक्यातही टाकलं आणि डोक्याला कुलूपही लावलं. बस का आता मेन म्हणजे संगीता आणि बाबाला बिचारांना काही माहीत नसतं की झाले तरी काही. कला देवासमोर साखर काय ठेवते, काय एवढी आनंदी काय होते, मोठ्याने किंचाळतीये काय, परंतु झालंय काय हे त्या दोघांनाही कळत नसतं. आणि कला फोनवर बोलत असते आणि ते दोघंही तिच्या मागे पुढे त्यांचं चालू असतं. अद्वैत कलाला सांगतो की बरं, ही न्यूज मिस्टर अँड मिसेस खरेंना सुद्धा दे. आणि मला माहिती आहे त्यांना खूप कौतुक आहे माझं, त्यांना पण ऐकल्यावर खूप बरं वाटेल. कला म्हणते की हो नक्की ही न्यूज मी त्यांना देईल, काळजी करू नको. अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता फोन ठेवतो कारण मला सारखे फोन येत आहे. असं म्हणून अद्वैत फोन ठेवतो. आता सरोजने अद्वैतचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सरोजला राग आलेला असतो आणि मनामध्ये ती म्हणत असते की अवॉर्ड जाहीर झाल्या फोन करून याला सांगायची काही गरज होती का? याच्यासाठी मी एवढा नाश्ता घेऊन आले आणि मला काय न्यूज भेटते, तर हा त्या मुलीशी बोलतोय. खरंच खूप वावत चाललाय हा अद्वैत, आणि याला काय एवढा पुळकाय काय माहिती त्या घराचा. सरोजला खूप राग आलेला असतो कारण अद्वैतने सगळ्यात पहिल्यांदा बातमी ही कलाला दिलेली असते. त्यामुळे ते सरोजला अजिबात आवडत नाही आणि अद्वैतला नाश्ता न देता सरोज तिथून निघून जाते. तर इकडे कला खूपच खुश असते आणि तिचे एक्सप्रेशनच सगळ्या काही गोष्टी सांगत असतात. परंतु संगीता आणि बाबा मात्र या सगळ्या गोष्टीचं खूप वेगळं मीन काढतात. ते म्हणजे संगीताला असं वाटत असतं की कला प्रेग्नंट आहे आणि त्यामुळे कला ही बातमी अद्वैतला देते आहे. आणि आता कला प्रेग्नंट आहे आणि बाळाची खुशखबर आहे म्हणून ती एवढी आनंदी आहे असं संगीताला आणि बाबाला वाटतं. मग संगीता कलाला विचारते की कले, अगं मला सांग ना, अशी काही न्यूज आहे का, म्हणजे बाळाची काही न्यूज आहे का? तेव्हा कला म्हणते की नाही का आई, अगं तुला माहिती आहे का, चांदेकरला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. संगीता म्हणते की हे तर एकदम जगातच भारी झालं, देवी आई तुझे खूप खूप आभार ग. आणि मग नंतर ती कलाला विचारते की पण हे असतं काय ग कले? मग कला म्हणते की अगं तुझ्या जावई बापूला या वर्षीचा सगळ्यात यशस्वी व्यावसायिक म्हणून पुरस्कार जाहीर झालाय. संगीता खूपच खुश असते आणि म्हणते की अगं काय सांगतेस काय, सारखे देवी आईचे आभार मानत असते. कला संगीताला म्हणते की आई मी एक काम करू का, मी जरा जाऊन येऊ का, मी चांदेकरला जरा भेटून येऊ का? संगीता मनात म्हणते की हो कले, मला माहिती आहे तुला तुझ्या घरी जायचे आता खूपच जास्त घाई झाली आहे. कला संगीताला म्हणते की सांग ना आई, मी जाऊ का, म्हणजे मी तू बरी आहे तर मी जरा जाऊन येते. तर संगीता म्हणते की हो कले, अगं आता मी बरी आहे, तू काळजी करू नको माझी. मग कला लगेच म्हणते की आई आता तू बरी असेल तर मग मी तिकडेच राहू का, मी जाऊ का आता तिकडेच राहायला? संगीता म्हणते की कले, अगं असं काय करतेस, आता आल्यासरशी 2-4 दिवस अजून राहा, मग जाशील की तिकडे? कला म्हणते की अगं कसं आहे ना आई, तिकडे सगळी कामं ही रजनी मॅडमवर पडतात ग, आणि अंजू सगळ्या टाईम असतेच असं नाही, त्यात आजोबांना सगळं काही देणारं, आजोबांना सगळं काही बघणारं कोणीतरी असायला हवं ना घरामध्ये, आणि म्हणूनच म्हणत होते की मी आता जाते. तेव्हा संगीता म्हणते की खरं सांगू का, नेमका तुझा प्रॉब्लेम काय झाला ना तेच मला कळत नाही. म्हणजे मला सांग की रजनी मॅडमवर खूप कामं पडतात म्हणून तू जाणार आहेस, की अंजू कधी असते कधी नसते म्हणून तू जाणार आहेस, का आबाजींना काही हवं नको ते बघायला लागतं, त्यांची तुला काळजी वाटते म्हणून जाणार आहेस? म्हणजे मला अगदी कळेनासं झालंय ग, नक्की तुला काय म्हणायचंय? तेव्हा बाबा म्हणतात की अगं संगे, अगं जाऊ दे ग तिला, किती चेष्टा करशील अजून. संगीता कलाला म्हणते की हो बाई, चेष्टा केली तुझी, आजचा दिवस तुझा आणि जावई बापूंचा आहे, जा मस्त धमाल कर आणि त्यांच्याबरोबर आजचा दिवस मस्त घालव. कला म्हणते की हो आता मी जातेच आहे, मी लगेच बॅग भरते. मग मनात विचार करते की आता तिकडं जर चाललीच आहे मी तर काहीतरी चांगला बेत करते, खरं तर हा क्षण आता साजरा झालाच पाहिजे असं म्हणत कला विचार करते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आता चांदेकरांच्या घरी आलेली असते. सगळ्यांसमोर कला आता अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तुझं खूप 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 अभिनंदन, खरंच ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे. इकडे राहुलला मात्र खूप राग आलेला असतो कारण अद्वैतला बिझनेसमॅन ऑफ द इयरचा अवॉर्ड भेटलेला असतो. राहुल म्हणत असतो की अद्वैत चांदेकर, आता तुझ्या स्वप्नांचा आता मी कसा चकनाचूर करतो ना ते बघच तू.
त्याच वेळी नैना तिथे येते. नैना राहुलला म्हणते की राहुल काळजी करू नको, त्या अद्वैत चांदेकरची वाट लावायला मी आहे आणि तसंही तुला त्या अद्वैतला संपवायचंय आणि मला त्या कलाला संपवायचंय. मग एकदा हात मिळवणी करायला काय हरकत आहे, करायची का डील? तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे डील. मग नैना आणि राहुल दोघंही एकमेकांच्या हातामध्ये हात मिळवतात आणि आता दोघंही एका टीममध्ये असतात. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.